गुरुवारी 19 मार्च रोजी सकाळी 6 ते 53 नंतर गुढी उभारून गुढीपाडवा सण साजरा करायचा आहे, असं पंचांगकर्ता खगोल अभ्यासक दाकृ सोमन यांनी सांगितलंय। याविषयी अधिक माहिती देताना सोमन म्हणाले की यावर्षी चैत्र शुक्ल प्रतिपदा ही तिथी सूर्योदयाला नसल्याने क्षयतिथी आहे। त्यामुळे गुरुवारी सकाळी 6:53 वाजता फाल्गुन अमावस्या संपल्यानंतर नवीन वर्ष शालिवाहन शक 1948 पराभवनाम संवत्सर सुरू होत आहे। गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो। संवत्सराचं नाव पराभव आहे। या नूतन वर्षात अनीतीने, असत्याने, दुष्टपणाने, स्वार्थीपणाने, भ्रष्टाचार वृत्तीने वागणाऱ्यांचा पराभव होणार आहे, असा नावाचा अर्थ समजून घ्यायचा आहे। संवत्सराची एकूण 60 नावं असून ती क्रमाक्रमाने येत असतात। यापूर्वी 28 मार्च 2017 रोजी चैत्र शुक्ल प्रतिपदा क्षयतिथी असल्याने अमावस्या तिथी समाप्तीनंतर गुढीपाडवा सण आला होता। या वर्षानंतर 10 एप्रिल 2032 रोजी अशी स्थिती येणार आहे, असं दाकृ सोमन यांनी सांगितले। नमस्कार, मी पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दाकृ सोमन। गुरुवार 19 मार्च रोजी सकाळी 6:53 फाल्गुन कृष्ण अमावस्या संपल्यानंतर गुढीपाडवा साजरा करायचा आहे। कारण यावर्षी चैत्र शुक्ल प्रतिपदा ही क्षयतिथी आहे। क्षयतिथी म्हणजे काय, तर जी तिथी कोणत्याही दिवशी सूर्योदयाला नसते तिला क्षयतिथी म्हणतात आणि तशी ती यावर्षी आलेली आहे। गुरुवारी 19 मार्चला सकाळी 6:53 फाल्गुन कृष्ण अमावस्या संपते आणि नंतरच चैत्र शुक्ल प्रतिपदा तिथी सुरू झाल्यामुळं गुढीपाडवा साजरा करायचा आहे। असं यापूर्वी 2017 28 मार्चला आलं होतं। त्यावेळी सुद्धा चैत्र शुक्ल प्रतिपदा ही तिथी कोणत्याही दिवशी सुरू झाला नव्हती आणि म्हणून ती क्षयतिथी आली होती। आता यावर्षी नंतर पुन्हा 10 एप्रिल 2032ला पुन्हा चैत्र शुक्ल प्रतिपदा ही क्षयतिथी येणार आहे आणि त्यामुळं फाल्गुन कृष्ण अमावस्या संपल्यानंतरच आपल्याला त्यावेळी सुद्धा गुढीपाडवा साजरा करता येणार आहे। यावर्षी शालिवाहन शके 1948चा प्रारंभ होत आहे आणि विशेष म्हणजे संवत्सराचं नाव हे पराभव नाव संवत्सर आहे। ही संवत्सर 60 आहेत आणि त्यांची नावं क्रमाक्रमानं येत असतात। तर यावर्षी पराभव हे नाव आहे, पण पराभव कोणाचा? आपला नाही। जे अनितीनं वागतात, भ्रष्टाचार करतात, असत्यानं वागतात, आळसपणा करतात, इतरांना त्रास देतात, दुष्ट प्रवृत्तीचे जे लोक आहेत त्यांचा यावर्षी पराभव होणार आहे। म्हणूनच यावर्षी संवत्सराचं नाव हे पराभव नाव संवत्सर असं केलेलं आहे। तर मित्रांनो, तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा।